मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. 3 मिनिटात 30 बातम्या पाहूयात. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेवर उद्धव ठाकरे तर शरद पवार राज्यसभेवर जाणार असल्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या ठेवी महायुती तोडणार. मुंबई महापालिका ठेवी मोडण्याच्या तयारीत. 81,449 कोटी 32 लाख रुपये शिल्लक. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. विधिमंडळाबाहेर जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यावर झाली हे मात्र समजू शकलेलं नाही. मुंबई महापालिकेमधील स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजपचे 4 स्वीकृत नगरसेवक आहेत. प्रतीक करपे, प्रवीण छेडा, नितेश सिंग आणि कमलाकर दळवी अशी त्यांची नावं आहेत. तर राज प्रकाश सुर्वे आणि उमेश माने हे शिवसेनेचे 2 स्वीकृत नगरसेवक आहेत. मुंबई महानगरपालिकेनं 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. मागच्या वर्षीपेक्षा यंदा 6,000 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. मुंबईकरांची वॉकेबिलिटी सुधारणार आहे. वाहतूक कोंडीवर मुंबई महापालिका उपाययोजना करणार आहे. सिद्धिविनायक मंदिर इथं भूमिगत वाहनतळ उभारण्यात येणार आहे. महायुती सरकारनं नवीन फेरीवाला धोरण आणलंय. मुंबई महापालिका क्षेत्रातील अधिकृत फेरीवाल्यांना आता QR कोड मिळणार आहे. अनधिकृत बांगलादेश फेरीवाल्यांविरोधात मोहीम राबवण्यात येईल. मुंबईतील बेलासीस उड्डाणपुलाचं उद्या उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्घाटन करणार आहेत. मुंबईचे महापौर उपस्थित उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करण्याची मागणी करुणा मुंडेंनी केली. औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. याचिकेवर पुढील सुनावणी 6 मार्चला होणार आहे. अजित पवार विमान अपघाताप्रकरणी DGC आणि VSR कंपनी विरोधात FIR दाखल करून घेण्याचा मरीन लाईन्स पोलिसांनी नकार दिलाय. मरीन लाईन्स पोलिसांवर कोणाचा दबाव आहे असा सवाल आमदार रोहित पवारांनी केला. पार्थ पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टमधून पार्थ पवारांनी एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओच्या माध्यमातून पार्थ पवारांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार सोशल मीडियावर पहिल्यांदाच व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं. 4 विमानांवर बंदी घालून थातुरमातुर कारवाई. DGC अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे. मुंडवा जमीन प्रकरणाचा विषय संपलेला नाही. मुख्यमंत्री पाठीशी असल्यानं हा विषय दडपला गेला अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली. झी 24 तासनं उघडकीस आलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट दिली आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. रोहित पवारांच्या लढाईचा लहानसा विजय. DGCAच्या कारवाईवर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. रोहित पवारांच्या पाठीशी उभं राहायला हवं असंही त्यांनी म्हटलंय. तर प्रसिद्धीसाठी रोहित पवारांची पत्रकार परिषद असा टोला नवनाथ बोन यांनी लगावलेला आहे. मराठी भाषा गौरव दिन मनसेकडून साजरा केला जाणार आहे. 26 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत मराठी भाषा गौरव दिन साजरा होणार आहे. 4 दिवस शिवाजी पार्क मैदानात विशेष पुस्तक प्रदर्शन असणार आहे. मराठी शाळा बंद पाडण्यामागे मराठी समाजानं आत्मचिंतन केलं पाहिजे असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. मराठी शाळा बंद पडण्यास राज्य सरकारबरोबर मराठी माणूस जबाबदार असल्याचंही राऊतांनी म्हटलेलं आहे.